त्याला आता वरनं काय फवारलंय? टॉप 10 हे मारले सगळं सगळं काय मला आधी मुळातच माहिती नव्हतं. बरं. त्यामुळं संतोबावनं सगळं सांगितलं ते आपण केले. तेल्यासाठी काय केले? तेला रंबान म्हणून औषध आपल्याला नवीन मला मिळाले. बरं. हे आधी कधी आपण मारलं बी नव्हतं. बरं. त्यांचा संपर्क साधल्यामुळे ते औषध आम्हाला दिल्यापासून तेलाचा पूर्ण कंट्रोल झालं. म्हणजे तेल्या रंबांचा चांगला चांगला रिझल्ट आहे, काय अडचण नाही. फुल टॉप 10 टॉप 10 मुळे तर चांगलं जावं. मी औषध दुसरं काय मारूच दिलं नाही मला त्यांनी. त्यांचं सगळं संतोबावनच केले सगळं, बाकी आपल्याला काय म्हणजे. आणि टॉप गोल्ड ह्याला किती सोडले? चांगले 2-3 डबे सोडले तेव्हा. बरं. 3 डबे सोडले अंदाज. म्हणजे ही त्या कोळी साहेबाच्या त्यांच्या मार्गदर्शनात सगळं आपण काय आपण म्हणजे मुळात मला माहिती नव्हतं. ह्या वर्षी प्लॅट चांगला साधा. ह्यावेळेस सारखा मी सगळं माझे चांगले पैसेच व्हायले. बरं. त्यामुळं काय आपल्याला ह्या एवढं पैसे झालं नव्हतं. बरं. यांच्यामुळेच आपल्याला पैसे झाले, बाकी काय नाही. आपल्याला जेव्हा घाट पडल्यापासून जे संपर्क झाला आहे त्यातनं आपल्याला पैसेच फुल झाले. काळं रान असल्यामुळे तुम्हाला पहिलं काय करायचं ही म्हणजे रानाचा आणि तुमचा मेळ लागत नव्हता. मेळ लागत नव्हता, कसलाच मेळ लागाय नाही माझा. मी औषध भयंकर सोडायचो सरीज आणि फुल औषध सोडायचं आपण मस्त आगावर करून गेले. साहेबाची गाठ पडली ती तुम्हाला चांगला फायदा चांगला फायदा झाला फायदा. ह्यांच्या कमी खर्चात. कमी खर्चात. खर्चच नाही माझं. मी आधी 50,000 खर्च होता, त्यांचं 25,000 झाले माझं. एवढं पैसे व्हायला लागले. आता म्हणजे तेल्यासाठी तर तुम्हाला काय काळजीच वाटत नाही टेन्शन नाही कसलंच, कुठलंच टेन्शन नाही. आपलं तेलासाठी खास व्यवस्थित झाले, बरं. काय अडचण नाही. संतोबावनं मार्गदर्शन आल्यापासून चांगलं झालं आपलं.